नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या आयडियासाठी मैत्रिणींनो बघा, मी इथे 2 राईस बॅग कट केले आहे। अस्तरसाठी पण एक कपडा ठेवून घेतलेला आहे। तर याची लांबी आहे 12 इंच आणि रुंदी आहे 10 इंच। तरी पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते। तर 11.5 ते 12 इंच घ्या तुम्ही आणि रुंदी बघा 10 इंच आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून फिल्ड करून घ्यायचं आहे। तर मेन फॅब्रिक आहे ना, आपल्याला राईस बॅगपेक्षा आहे ना थोडं वाढव घ्यायचं असतं अस्तर आणि मेन फॅब्रिक, आणि मग यावरती क्विल्ट करायचं असतं। कारण की बऱ्याचदा मला कमेंट येतात की क्विल्टिंग करताना अस्तरचा कपडा आहे बॉटमच्या साईडने तो गोळा होतो। तर त्यासाठीच सांगते मी, अस्तर आणि मेन फॅब्रिक जे मधला कपडा असतो राईस बॅग त्यापेक्षा थोडं वाढव घ्यायचं असतं, ठीक आहे। आणि या पद्धतीने आपण हा फिल्ट करून घेतलं। आता राईस बॅगपेक्षा जेवढा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया आणि परत यावरती चारही बाजूने टीप मारून घेऊ। जसं हा पार्ट रेडी केला सेम त्याच पद्धतीने दुसरा पण मी स्टिच करून घेते, ठीक आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या पार्टवरती पण मी तिरपे टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेलं आहे, ठीक आहे। आता यानंतर आपल्याला यावरती ना जिकडनं आपली लांबी आहे बघा 12 इंच, तर त्या साईडने दोन्हीकडे मी 1-1 इंचावरती एक मार्क करून घेऊ। तर लांबीच्या साईडने दोन्ही कडेला मी इथे 1-1 इंचावरती मार्क केलं आणि इथे आपल्याला एक तिरपी लाईन आहे ती अगोदर ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने मी इथे तिरकस लाईन आहे ती ड्रॉ करून घेतली आणि बॉटमच्या साईडने पण आपल्याला इथे थोडासा राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे इकडनं पण, ठीक आहे। आणि जशी आपण मार्किंग केली तशीच याची कटिंग पण करून घेऊया। आता जशी आपण ह्या पार्टची कटिंग करून घेतली ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टवरती पण कट करायचं आहे। पण हा पार्टची कटिंग बरोबर झाली की नाही ती बघण्यासाठी असं फोल्ड करून पण बघायचं, म्हणजे बरोबर कटिंग झाली की नाही ते कळेल। आणि मध्ये पण बघा थोडंसं अर्धा इंच मी इथे तिरपी कटिंग आहे ती करून घेत आहे, ठीक आहे। ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तो दिसणार आहे। आता दुसऱ्या पार्टवरती सिम्पली हा पार्ट असा ठेवून घ्यायचा आणि तो पण पार्ट आपल्याला सेम याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला मार्किंग वगैरे करण्याची गरज पडत नाही, लवकर कट होता हाच पेस ठेवून कट केल्यामुळे, ठीक आहे। तर दोनही पार्ट आपले कट करून झालेले आहेत। आता त्यानंतर एक पार्ट जरा वेळ साईडला ठेवते। कोणतेही एका पार्टला आपण इथं वरतून खाली 2 इंचावरती एक मार्क करून घेऊया। तुम्ही हवं तर दोन्ही पार्टवरती हे मार्किंग करून घेऊ शकता, पण मी एकाच साईडने एकाच पॉकेटवरती झिप अटॅच करणार आहे आणि झिप आपल्याला इथे थोडीशी कमी घ्यायची आहे बघा। तर या झिपमध्ये मी रनर पण वळून घेतलेला आहे। आता झिपची लांबी मी किती घेतलेली आहे ते सांगते। तर बघा 8 इंचची इथे मी झिप घेतलेली आहे, जी की आपल्याला इथे पाहिजे आहे 10 इंचची। तर दोन्ही साईडने आपल्याला ना ती कापडाने फिनिश करून घ्यायची। तर कापड पण बघा मी इथे किती घेतलं आहे ते सांगते। तर 2 बाय 2 इंचाचा इथे मी कपडा घेतलेला आहे आणि हा आपल्याला बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। राईट साईड खालच्या साईडने पण एक कपडा आपण ठेवून घेऊ अशा पद्धतीने आणि टर्न करून घेऊ, म्हणजे दोन्ही साईडने झिप आहे ती आपल्याला ह्या कापडाने फिनिश करून घ्यायची आहे बघा। यावरती परत मी दाबटीप देऊन घेतली। आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने वरतून एक कपडा खालून एक कपडा ठेवायचा, या पद्धतीने स्टिच करायचा, टर्न करून घ्यायचा आणि यावरती दाबटीप देऊन घ्यायची। आता झिपच्या कडेला जो एक्स्ट्राचा कपडा असेल तो आपण कट करून घेऊ आणि ह्या झिपचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने। तर सेंटरला मार्क केलं। आता त्यानंतर ही जी मार्किंग आहे ती अगोदर आपण कट करून घेऊ आणि इथं पण आपण सेंटरला एक मार्क करून घेऊ। हा सेंटर आणि झिपचा सेंटर आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे, ठीक आहे। यावरती परत आपण दाबटीप पण देऊन घेऊ। दुसऱ्या साईडने पण झिपचा दुसरा पार्ट आहे तो स्टिच करायचा आहे। तर त्याचा पण आपल्याला अगोदर सेंटरला मार्क करायचं, तो सेंटर आणि झिपचा सेंटर मॅच करायचा आणि या पद्धतीने इकडनं पण हा जो कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचा आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया। आता यानंतर बघा झिपच्या कडेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ। आता या पॉकेटला आपण अस्तर, त्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला या पॉकेटला अस्तर पण लावून घ्यायचं आहे। तर अस्तरसाठी बघा मी इथे याच मापाचा एक जो कपडा आहे ना तो या पद्धतीने कट करून घेतलेला आहे, ठीक आहे। आता या अस्तर लावायचं कसं ते सांगते। तर जिकडनं आपली मेन झिप लावणार आहोत ना आपण, तर मेन झिप पण बघा मी या कापडापेक्षा वाढव घेतलेली आहे। याच्यामध्ये अजून आपल्याला रनर ववायचं बाकी आहे, त्यामुळे आणि हे जे डायरेक्शननी रनर ववलं आहे त्याच डायरेक्शननी या झिपचं पण आपल्याला रनर ववून घ्यायचं। म्हणून मी इकडनं झिप वाढव ठेवते, म्हणजे याच डायरेक्शनने आपल्याला हे रनर ववता येईल, जसं की हे याच डायरेक्शननी ववलेलं आहे त्यासाठी, ठीक आहे। तर या पद्धतीने अशी झिप ठेवली आपण। झिपची राईट साईड बघा कापडाच्या बाजूने आहे, ही रॉंग साईड आहे आणि त्यावरतीच आपल्याला अस्तरचा कपडा या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे।
तर या पद्धतीने स्टिच केल्यामुळे काय होतं, झिप पण आपली फिनिशिंगमध्ये स्टिच होती आणि पॉकेटला पण अस्तर आपलं सोबतच लागलं जातं. बघा, राईट साईडला टर्न केलं, आता हे आतल्या साईडने टर्न केल्याच्या नंतर यावरती दाबटीप पण देऊन घेऊ, म्हणजे बघा वरच्या पॉकेटला आपलं अस्तर पण लागले गेलेलं आहे. आता राहिलेलं अस्तर आहे ते तीनही बाजूने राहिलेल्या स्टिच करून घेऊ आणि एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो पण आपण कट करून घेऊ. बघा, ही एक अस्तर लावण्याची खूप सोपी पद्धत आहे पॉकेटला. ठीक आहे. आता झिपचा दुसरा पार्ट आहे तो ह्या पद्धतीने आपल्याला स्टिच करायचा आहे. तर इकडनं आपल्याला या झिपचा अगोदर सेंटर काढायचा. ठीक आहे. आणि ह्या पार्टचा तर ऑलरेडीच आपला सेंटर मार्क आहे. तर हा सेंटर आणि झिपचा सेंटर मॅच करायचा आणि दुसऱ्या साईडने पण आपण हा पार्ट आहे तो झिपच्या स्टिच करून घेतला. यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया. ठीक आहे. तर अशा प्रकारे अगदी फिनिशिंग सहित आपली ही झिप आहे ती स्टिच झालेली आहे. आता यामध्ये पण आपल्याला रनर वाहून घ्यायचं आहे. तर झिप 5 नंबरची आहे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण हे रनर पण वाहून घेतलेलं आहे. ठीक आहे. एक्स्ट्राची झिप कट करूया. आता झिपपासून आपल्याला दोन्ही कडेला 1.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे. झिप बरोबर सेंटरला आणि झिपच्या दोन्ही कडेला 1.5 इंच मार्क करायचं आहे. बघा, मी तुम्हाला परत एकदा मार्किंग करून दाखवली. झिपच्या दोन्ही कडेला आपल्याला 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे ही रुंदी आहे आता आपली 3 इंच. ठीक आहे. आता या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे, किती भरत आहे ते. तर हे माझं भरत आहे बघा 25 इंच. त्यामध्ये आपण 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी हा एक पार्ट आहे तो क्विल्ट करून घेतलेला आहे. याची लांबी आपल्याला 26 इंच हवी होती. तर बघा, मी इथे 26.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 3 इंच. ठीक आहे. तर हा क्विल्टेड पीस आपण रेडी करून घेतलेला आहे. आता हा पीस मी जरा वेळ साईडला ठेवते आणि आपल्याला आहे ना आता इथे बेल्ट अटॅच करायचं आहे. तर बेल्टसाठी परत मी बघा इथे या पद्धतीचा एक कॉटनचाच कपडा घेतलेला आहे. तर याची लांबी आपल्याला घ्यायची आहे बघा 17 दुने 34, कारण की फोल्ड घडी आहे ही. आणि रुंदी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. मी 5 ते 5.5 इंच घेतलं आणि याचा आपल्याला असा हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे बघा. यावरती परत डबल टिप आपण देऊन घेतलेला आहे. आता हा स्टिच केलेला बेल्ट आपल्याला जी मेन झिप आहे बघा, ही पॉकेटवाली झिप नाही, जी मेन झिप आहे आपली त्या झिपच्या कडेला आपल्याला हा बेल्ट या पद्धतीने ठेवायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे. एक या साईडने आणि एक या साईडने. तर बरोबर झिपवरतीच आपण हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेऊया, एक या साईडने पण. ठीक आहे. आता त्यानंतर जो क्विल्टेड पीस आपण रेडी केला होता तो पण आपल्याला स्टिच करायचा आहे. पण त्या अगोदर आपण हा बेल्ट स्टिचिंगमध्ये येऊ नये म्हणून सिक्युअर करून घेऊ. याला मी 1-2 ठिकाणी टाचणी लावून घेत आहे बघा या पद्धतीने. आता जी रुंदीची साईड आहे 3 इंचची, ती आपल्याला बरोबर रुंदीच्या साईडने स्टिच करून घ्यायची, एक ह्या साईडने एक ह्या साईडने. तर अगोदर आपण इकडनं स्टिच करत येऊ आणि मग एक्स्ट्राचा कपडा कट करूया. तर बघा या पद्धतीने ही रुंदीची साईड स्टिच केली आणि तसंच आपल्याला हा कपडा टर्न करायचा आणि राहिलेल्या बाजूने पण स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि इकडं आल्याच्या नंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे त्याची आपल्याला मार्किंग करून घ्यायची बघा इथपर्यंत. आणि तो कपडा आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा आणि या पद्धतीने इथपर्यंत स्टिच केलं. आता इकडची पण आपल्याला रुंदीची जी साईड आहे 3 इंचावाली, ती आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायची आहे. अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो. ठीक आहे. तर ही पण रुंदीची साईड आपण स्टिच करून घेतली. आता त्यानंतर आपल्याला इकडच्या साईडने पण हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर हा पण पार्ट कसा स्टिच करायचा ना, ते पण मी तुम्हाला लगेच दाखवत आहे बघा. म्हणजे तुम्हालाही स्टिचिंग करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तसेच तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते, स्लिंग बॅगचे खूप सारे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या साईजच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने. तर ते पण तुम्ही नक्की चेक करू शकता. तर या पद्धतीने इकडची साईड पण स्टिच करून झाली. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची. आणि बेल्टला लावलेली टाचणी आहे ती पण आपण काढून टाकू, म्हणजे ती जेव्हा आपण टर्न करू तेव्हा आपल्याला टोचणार नाही. आणि व्यवस्थित ही जी बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि किती सुंदर अशी आपली बॅग तयार झालेली आहे बघा. वरती पण आपलं एक पॉकेट आहे आणि हे पण खूप मोठ्या साईजचं आहे आणि मेन पॉकेट पण. तर बघा मैत्रिणींनो, यामध्ये मी काही सामान पण ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर शेप आहे तो कळण्यासाठी की कशा पद्धतीने आपली ही बॅग डिझाईन आहे ती बनून तयार झाली. आणि ह्या बेल्टची लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त पण करू शकता. तुम्हाला जर मोठा पाहिजे असेल तर तुम्ही अजून मोठा पण घेतला असता तरी पण चालला असता. आता याचं शिवून तयार माप. तर बघा, याची रुंदी आहे 9.5 इंच इकडनं आणि
बॉटमच्या साईडने आहे बघा 10 इंच आणि उंची आहे 7.5 ते 8 इंच आणि ही जी साईड आहे बघा ही साईड आहे आपली 2 ते 2.5 इंचाची आणि बॉटमचा बेस पण बघा या पद्धतीने आहे म्हणजे 2 ते 2.25 इंचाचा आपला हा बॉटमचा बेस पण तयार झाला आहे. त्याचबरोबर वरच्या पॉकेटमध्ये पण तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे आहे तो आरामात ठेवू शकता. एवढा मोठा असा आपला स्पेस आहे आणि स्लिंग बॅग म्हणून तुम्ही हिचा वापर करू शकता, साईड बॅग म्हणून, क्रॉस बॉडी बॅग म्हणून. आणि बघा किती सुंदर असा तिचा लुक आलेला आहे. पर्सनली मी तरी अशा स्लिंग बॅगी भरपूर वापरते आणि तुम्हाला पण आवडत असतील स्लिंग बॅग तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. साईज भरपूर मोठी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वरची पण टॉपची रुंदी आहे ती पण आहे आपली 2 ते 2.25 इंच. आवडली असेल, युजफुल वाटला असेल व्हिडिओ तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.